श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. शीतला सप्तमीच्या दिवशी कोणालाही न सांगता गायीच्या आईला शांतपणे खाऊ घाला. ही एक छोटीशी गोष्ट तुमच्याबरोबर जन्माची गरिबी दूर करेल आणि पुढील 7 पिढ्या बसून आनंद घेतील. मित्रांनो, शीतला सप्तमी हा दिवस हिंदू धर्मात अतिशय पवित्र आणि चमत्कारिक मानला जातो. या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते आणि असे मानले जाते की जी व्यक्ती या दिवशी खऱ्या मनाने माता शीतलाची पूजा करते, त्या व्यक्तीच्या घरातून आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातून सर्व रोग, दुःख आणि गरिबी हळूहळू निघून जाऊ लागते. शीतला देवी ही आरोग्य, आनंद आणि समृद्धीची देवी मानली जाते. आणि मित्रांनो, असे म्हटले जाते की कोणत्याही घरात शीतला मातेची कृपा आढळते. आजार, संकट आणि आर्थिक संकट तिथे फार काळ टिकू शकत नाही. मित्रांनो, धर्मग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की शीतला सप्तमीच्या दिवशी गौ मातेची सेवा केल्याने माता शीतला खूप लवकर प्रसन्न होते. कारण गौ माता ही सर्व देवी देवतांचे निवासस्थान मानली जाते. असे मानले जाते की गायीच्या शरीरात 33 कोटी देवता वास करतात. अशा परिस्थितीत मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात गोमातेला आईचा दर्जा देण्यात आला आहे. आणि मित्रांनो, आपल्या धर्मग्रंथांमध्ये गौमातेशी संबंधित अशा अनेक उपायांचा उल्लेख आहे. जर एखादी व्यक्ती प्रामाणिक अंतकरणाने असे करते तर त्या व्यक्तीच्या मागील अनेक जीवनातील पापे पुसली जातात आणि त्या व्यक्तीच्या घरात इतकी संपत्ती आणि आनंद येतो की येणाऱ्या अनेक पिढ्या त्या आनंदाचा आनंद घेऊ लागतात. म्हणूनच मित्रांनो, हिंदू धर्मात गोमातेला खूप उच्च दर्जा देण्यात आला आहे. आणि मित्रांनो, असे मत आहे की जो व्यक्ती गोमातेला अन्न देतो, गोमातेला सेवा देतो, त्या व्यक्तीच्या जीवनात संपत्ती, आनंद आणि शांती नेहमीच वाढते. म्हणून मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे. जर तुम्ही शीतला सप्तमीच्या दिवशी कोणालाही न सांगता शांतपणे केले तर मित्रांनो, तुमचे झोपलेले भाग्य जागृत होईल. ज्या आनंदाची तुम्ही वर्षानुवर्षे तळमळ करत होता, ज्या आनंदाची तुम्ही काळजी करत होता, ते सर्व आनंद तुमच्या पावलांमध्ये असतील आणि अचानक तुम्हाला तुमच्या जीवनात असे बदल दिसतील ज्यांचे तुम्ही स्वप्नही पाहू शकत नाही. होय मित्रांनो, आम्हाला माहिती आहे की तुमच्यापैकी बरेच जण तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या समस्येतून जात आहेत. काहींना त्यांच्या व्यवसायाची खूप काळजी वाटते, काहींना त्यांच्या नोकरीची चिंता आहे, तर काहींना त्यांच्या कुटुंबाची चिंता आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मेहनत करता. मेहनतीला कधीही नकार देऊ नका. पण तरीही महिन्याच्या शेवटी तुमचा खिसा नेहमीच रिकामा असतो. शुल्कासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जात आहेत. खूप पैसे इस्पितळात जातात. तुमच्याकडे भरपूर पैसे येऊ लागले आहेत, विशेषतः औषधांच्या बाबतीत. अशा परिस्थितीत 2 मित्रांनो, आता तुम्हाला देखील समजत नाही की तुमच्या आयुष्यात इतके अडथळे आणि समस्या का येत आहेत. मित्रांनो, या सर्व अडथळ्यांमागे आणि समस्यांमागे काही वाईट कृत्ये आहेत, जी आपण अनेकदा करतो. होय मित्रांनो, जाणून बुजून आणि नकळत पण मनुष्य आपल्या आयुष्यात अशा अनेक चुका करतो ज्याचा परिणाम त्याला येणाऱ्या काळात सहन करावा लागतो. परंतु आम्हाला समजत नाही. आम्ही विचार करतो की आम्ही कधीही कोणाची फसवणूक केली नाही, आम्ही कधीही कोणाची हानी केली नाही, कधीही कोणाचीही चूक केली नाही. मग आमच्यात का वाईट होईल? मग आमच्यात का वाईट होईल? आपल्या सर्व क्रिया चांगल्या असतात. परंतु मित्रांनो, मानवांना हे माहीत नसते की बऱ्याच वेळा ते नकळतपणे योग्य असते. परंतु यामुळे अशा काही चुका होतात, काही पापे होतात, ज्यांचे परिणाम त्याला आज नाही तर उद्या भोगावे लागतात. पण त्याला चिन्हे समजत नाहीत. मित्रांनो, जर तुम्ही वेळेवर योग्य पावले उचलली तर मी तुम्हाला सांगू शकते की तुमच्या आयुष्यातील अनेक मोठी पापे देखील दूर केली जाऊ शकतात. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शीतला सप्तमीचा उपाय सांगणार आहे. गायीच्या आईशी संबंधित असलेला उपायही तितकाच प्रभावी आहे.
जर तुम्ही हे पाऊल खऱ्या मनाने उचलले तर तुम्ही आयुष्यात अनेक वर्षापासून ज्याची कल्पना करत होता ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला पैसा, संपत्ती, दर्जा, सन्मान, नोकरी, तुमच्या व्यवसायात प्रगती हवी असेल किंवा तुम्हाला मुले हवी असतील, मित्रांनो, सर्व आनंद तुमच्या पायावर पडेल. कारण या उपायामध्ये इतकी शक्ती आहे की जर तुम्ही हा एक उपाय केला तर मी तुम्हाला हमी देते की तुम्हाला तुमच्या जीवनात असे बदल दिसतील ज्याचे तुम्ही कधीही स्वप्न पाहू शकत नाही. मित्रांनो, शीतला सप्तमीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. वर्षातून एकदा. होय मित्रांनो, संपूर्ण 365 दिवसात एकच संधी असते की तुम्ही फक्त एका छोट्या गोष्टीने आईला खुश करू शकता आणि मग तिला हवे ते मागू शकते. तुम्ही करू शकता. मोठ्या गाड्या असोत, मोठी घरे असोत, बंगले असोत किंवा तुम्हाला जे काही साध्य करायचे असेल ते सर्व काही साध्य करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की एकदा ही संधी हाताबाहेर गेली की पुन्हा मित्रांनो ही संधी 365 दिवसानंतर येईल. आणि यावेळी मित्रांनो, शीतला सप्तमीच्या दिवशी 80 वर्षानंतर एक मोठा मेळावा तयार होत आहे. होय मित्रांनो, अंतराळात ग्रहांची हालचाल ही अशी गोष्ट बनत आहे जी या दिवशी सामान्य लोकांच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम करणार आहे. तुमच्यासोबत 3 खूप मोठ्या घटना घडतील. पहिली घटना, मित्र, की तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरणार आहेत. दुसरी घटना, कुटुंबात आनंद आणि शांती आणेल. तिसरी घटना, वर्षानुवर्षे रखडलेले काम आता या दिवशी पूर्ण होऊ शकते. पण मित्रांनो, दुःख आणि गरिबी दूर करा आणि आमच्या कुटुंबाला आनंद, आरोग्य आणि समृद्धीचा आशीर्वाद द्या. असे केल्याने माता शीतला आणि गौमाता या दोघांची कृपा निर्माण होते आणि हळूहळू जीवनात चालू असलेल्या अडचणी कमी होण्यास सुरुवात होते, असे म्हटले जाते. बरेच लोक त्यांच्या अनुभवावरून मित्रांना सांगतात की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या घरात आनंद आणि शांती वाढली आहे. आर्थिक परिस्थिती बरी सुधारली आहे. पण लक्षात ठेवा की कोणताही उपाय प्रामाणिक मनाने आणि पूर्ण विश्वासाने केला तरच त्याचे फळ मिळते. जर आपण केवळ लोभ किंवा भीतीमुळे उपाययोजना केल्या तर आपल्याला कधीही फायदा होणार नाही. म्हणून शीतल सप्तमीच्या दिवशी माता शीतल हिचे स्मरण करा, पूजा करा, घर स्वच्छ ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे, मित्र चांगली कामे करतात. तुमच्या घराच्या आसपास जिथे जिथे माता शीतलाचे मंदिर असेल किंवा इतर कोणत्याही देवी देवतांचे मंदिर असेल त्या दिवशी त्या मंदिरात जा. सकाळी चांगले स्नान केल्यानंतर मंदिरात जा. देवाचे स्मरण करा, प्रार्थना करा आणि मंदिरात स्वच्छतेची काळजी घ्या. जर आम्हाला मंदिरात कुठेही घाण किंवा कचरा दिसला तर ती जागा व्यवस्थित स्वच्छ करा. मित्रांनो, मंदिराची साफसफाई केल्याने जे फळ मिळते ते अनेक वेळा चांगली कामे करूनही मिळत नाही. त्यामुळे मंदिर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. लाज बाळगू नका. कोणी ते करेल याची वाट पाहू नका. मी ते करेन किंवा दुसरे कोणी करेल. जा आणि लगेच ते स्वच्छ करा. मग तुम्हाला काय परिणाम मिळतील ते पहा. आणि जर एखादी गरजू व्यक्ती तुमच्याकडे आली तर त्याला मदत करा आणि मातेची अवश्य सेवा करा. कारण मित्रांनो, आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले गेले आहे की गायीची सेवा केल्याने अनेक जन्मांची पापेही नष्ट होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो. म्हणूनच प्राचीन काळात आपले महान संत आणि ऋषी असत जे म्हणत असत की गोसेवा खूप महत्त्वाची आहे. तो दररोज देवीची पूजा करत असे. त्याने आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. जर तुम्हाला देखील तुमच्या घरात आनंद, शांती, संपत्ती आणि समृद्धी राहावी आणि वाढावी अशी इच्छा असेल तर शीतला सप्तमीच्या दिवशी एक छोटासा उपाय करा आणि मनापासून शीतला मातेची प्रार्थना करा. मी हे तुमच्या मित्रांना पूर्ण विश्वासाने सांगते की जर तुम्ही प्रामाणिक अंतकरणाने प्रार्थना केली आणि प्रामाणिक अंतकरणाने चांगली कामे केली तर तुमचे हे छोटे पाऊल
तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकते. तुमच्या आयुष्यातील समस्या, इतक्या वर्षापासून चालू असलेले त्रास आणि दुःख, ते सर्व त्रास आणि दुःख या एका छोट्याशा उपायाने दूर केले जाऊ शकते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लक्षात ठेवणे, की हा उपाय करताना जर कोणी तुमच्याकडे पाहत असेल, तर कोणाचे तरी डोळे तुमच्यावर पडतात आणि जर त्या व्यक्तीने तुम्हाला विचारले, की तुम्ही काय उपाय केला? तर तुम्ही काय केले? त्यामुळे तुम्हाला ते गुपित ठेवावे लागेल. या पद्धतीबद्दल कोणाला सांगा. कोणाबद्दल वाईट विचार करून, कोणाबद्दल चुकीचा विचार करून हा उपाय करू नका आणि कधीही करू नका. अन्यथा तुम्हाला कोणतेही परिणाम मिळणार नाहीत. मित्रांनो, आम्ही तुम्हाला आज सांगू इच्छिते, की शीतला सप्तमीचा हा दिवस देखील शास्त्रानुसार खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी मित्रांनी काही गरजू लोकांना मदत केली पाहिजे. काही गरीब लोकांना दान करा. आणि मित्रांनो, कोणाचेही मन दुखावण्याचा प्रयत्न करू नका. कोणाच्या भावना दुखावू नका आणि लोकांना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी मित्रांना देणगी देण्याचे महत्त्व देखील खूप सांगितले जाते. या दिवशी जो भक्त खऱ्या अंतकरणाने दान करतो, जर तो खऱ्या अंतकरणाने काही दान करतो, तर त्याला त्याच्या दानधर्मातून कित्येक पटीने अधिक फळे मिळतात. म्हणून जर तुम्ही देखील या दिवशी काहीतरी दान केले, तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कृतींमध्ये सुधारणा होईल आणि तुमच्या जीवनात भरलेली सर्व नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल आणि तुमच्या कुटुंबात आनंद असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.